Hello students, we are going to study here natural resources, air, water and land. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन या पाठाविषयी शिकणार आहोत. So let's see first. Observe the picture alongside and answer the questions. Some questions asking for you, and after your observation you can find out their answer in this picture. So first question is, where do we see the bird? पक्षी कोठे आहेत? The birds flying in the sky. Where is the cow grazing? गाई कोठे चरत आहे? The cow grazing on land. Locate the tree and the road. रस्ता झाडे कोठे आहेत? The road and trees alongside the river. विमान कोठे आहे? Where is the aeroplane? Aeroplane in the sky. Where are the fish seen? मासे कुठे दिसत आहेत? Inside the water. On what is the sailboat floating? होडी कशावर तरंगत आहे? The sailboat floating on surface of water. Here atmosphere म्हणजेच वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. So next point is natural resources. You can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky, that is in the air. Here observation, you can see that some things in the picture are in water also, some on land also and some in the sky, that is in the air. Thus all things on the earth are associated with water, air and land. So air, water and land are called the earth's atmosphere, hydrosphere, lithosphere respectively. तर यावरून असं लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. The living things and the part of the lithosphere, hydrosphere, atmosphere which they occupy are together called a biosphere. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तिन्ही आवरणात असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरण भागास जीवावरण म्हणतात. अतिशय महत्त्वाची अशी व्याख्या आहे ही. व्हॉट इज मीन बाय बायोस्फियर? द लिव्हिंग थिंग अँड द पार्ट ऑफ द लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड ॲटमॉस्फियर विच दे ऑक्युपाय are together called the biosphere. These spheres have formed on the earth naturally. We have learned all these in the previous standard. ही जी आवरणं आहेत ही निसर्गामध्ये निर्माण झालेली असतात आणि आपण हे मागील येतच या ठिकाणी शिकलेलो आहेत. सो नेक्स्ट पॉईंट इज, व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने म्हणजे काय किंवा कुणाला म्हणतात? तर या ठिकाणी एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड अ नॅचरल रिसोर्स. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत
आणि यांनाच आपण नैसर्गिक संसाधन म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, ही व्याख्या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, त्यामुळे ही तुम्ही लिहून याचं स्मरण करणं गरजेचं आहे. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स दे आर कॉल्ड अ नॅचरल रिसोर्सेस. या ठिकाणी सस्टेनिंग या शब्दाचा अर्थ होईल सृष्टी टिकून राहण्यासाठी, अँड फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स म्हणजेच काय, तर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या हवेमार्फत, पाण्यामार्फत आणि जमिनीमार्फत होत असतं. म्हणून या सर्व तिन्ही घटकांना आपण नॅचरल रिसोर्स म्हणणार आहोत. आय रिपीट अगेन, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. The next point, next paragraph. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. The surface of the earth comprises water and land, that is, the hydrosphere and lithosphere. Of these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. Figure 1.2 shows the proportion of land and water on the earth's surface. म्हणजेच पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे, हे देखील तुम्हाला माहीत आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचं प्रमाण आपल्याला आकृती 1.2 वरून लक्षात येईल. या ठिकाणी मुलांनो, विद्यार्थ्यांनो, तर पाण्याचं प्रमाण पृथ्वीवरती हे 71% आहे आणि जमिनीचं प्रमाण हे 29% आहे. ॲज कम्पेअर हायड्रोस्फिअर इज अ लार्जर दॅन लिथोस्फिअर. तर या ठिकाणी दोघांच्यामध्ये तुलना केली असता जलावरण व शिलावरण, तर जलावरणाचं प्रमाण हे जास्त आहे, शिलावरण हे कमी आहे. वी ऑल्सो लुक अपॉन these natural components in solid, liquid and gaseous form as a resource. In other words, we use them to fulfill our requirement. Let us now study all these three components in detail. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. So next natural resources is air. हवा. The air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. The air in the atmosphere around the earth म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, 6 निष्क्रिय वायू आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. देन द ट्रोपोस्फियर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. while this proportion is about 19 in the stratosphere. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere and beyond. तर या ठिकाणी तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात, तर सितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असतं. पुढे दलांबर, आयनांबरामध्ये वायूचं हे प्रमाण कमी होत जातं, बाह्यांबर व त्यापुढे वायू आढळत नाही. So here can you recall what are the 5 layers of the atmosphere? तुम्हाला वातावरणाचे 5 स्तर कोणते ते माहीत आहेत का? तर या ठिकाणी पहिला जो आहे तो ट्रोपोस्फियर म्हणजेच तपांबर.
सेकंड स्ट्रॅटोस्फियर म्हणजे स्थितांबर. थर्ड मेजोस्फियर म्हणजेच दलांबर. आयनोस्फियर म्हणजेच आयनांबर. एक्झोस्फियर म्हणजेच बाह्यांबर. These are the 5 layer of the atmosphere. First is the troposphere, second stratosphere, third mesosphere, ionosphere and exosphere. You can see that air is a mixture of several gases and is the chief constituent of the Earth's atmosphere. Beside these gases, air also contains water vapor and dust particle. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decrease as we go higher and higher from the surface. That is, air becomes rarer at the higher altitudes. तर तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचं मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. वायूबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ याचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूंचं प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून वर जावे तसतसे हवा ही विरळ होत जाते. सो ॲज वी गो higher and higher from the surface of the earth, that time the air becomes rare at higher altitudes. This is the important factor we can learn here. म्हणजेच हवा ही पृष्ठभागावरती भरपूर असते, पण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण वरती जाऊ तसतसं हवा ही विरळ होत जाते. सो let's see 1.3 proportion of the various gases in the air. हवेतील विविध घटकांचं प्रमाण. So here 78% nitrogen 78% nitrogen, 21% oxygen, argon 0.9%, other constituent of air 0.07%, carbon dioxide 0.03%. These are the proportion of the various gases in the air. म्हणजेच या ठिकाणी नायट्रोजन हा 78% आहे, ऑक्सिजन हा 21% आहे, अर्गॉन हा 0.9%, इतर वायू व घटक 0.07% व कार्बन डायऑक्साईड 0.03% इतकं हे हवेतील विविध घटकांचं प्रमाण आहे. कधीही विसरायचं नाही. ऑलवेज रिमेंबर, nitrogen is the 78%, oxygen is the 21%, argon 0.9%, other constituent of the air 0.07%, carbon dioxide 0.03%. The proportion of these constituent of air and some other uses are given here. हवेतील घटकांचं प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे आहेत. जसं प्रमाण दिलेलं आहे त्याचप्रमाणे या वायूंचं काही उपयोग देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये याचा आपल्याला उपयोग होत असतो. त्याची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. युजेस ऑफ कॉन्स्टिट्युएंट गॅसेस इन द एअर. हवेतील वायूंचं काही उपयोग. नायट्रोजन यामध्ये पहिला जो आहे तो कोण आहे? नायट्रोजन. Nitrogen helps living things to build the necessary proteins. It is useful in the production of ammonia and in airtight packaging of foodstuffs. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. तर हवाबंद खाद्यपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी या वायूचा वापर केला जातो. त्याचप्रकारे जी सजीवसृष्टी आहे, वनस्पती जी आहे, ते स्वतःचं अन्न प्रथिन निर्माण करण्यासाठी या नायट्रोजनचा वापर करत असतात. दे हेल्प लिव्हिंग थिंग टू बिल्ड देअर नेसेसरी प्रोटीन्स. ऑक्सिजन. विदाउट ऑक्सिजन वी कॅनॉट लिव्ह फॉर लॉंगर टाईम. सो नेसेसरी फॉर रेस्पिरेशन, श्वसनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा वायू आहे. नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबन्शन, ज्वलनासाठी व
श्वसनासाठी ऑक्सिजन हा स्वतः जळत नाही पण ज्वलनास मदत करतो. ऑक्सिजन डज नॉट इट बर्न्स बट इट हेल्प्स टू कंबन्शन. हा स्वतः जळत नाही पण ज्वलनासाठी तो मदत करतो. नेक्स्ट इज द कार्बन डायऑक्साईड. प्लांट यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन द फायर एक्सटिंग्विशर. अग्निशामक दलामध्ये आग विझवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात आणि यामध्ये या कार्बन डायऑक्साईडचा वापर वनस्पती करत असतात. द प्लांट मेक देअर फूड फॉर इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस. दॅट टाइम दे रिक्वायर water, sun rays, chloroplast and carbon dioxide. So that's why plant use it for producing their food. So next is the argon. Argon used in electric bulb. विजेच्या बल्बमध्ये याचा वापर केला जातो. Helium used for obtaining low temperature and also for generating lift in airships. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये याचा वापर करतात. निऑन यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटनिंग. जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन यूज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट पाईपमध्ये याचा वापर केला जातो. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर केला जातो. धन्यवाद.